झाली आहे. मुंबईला भेटायची मध्ये काही आरोप देखील करण्यात आले, की माजी जिल्हा प्रमुख जो आहे, तो खोटे लेटर पॅड वापरत असतो. त्याचे दुरुपयोग जे आहे ते केला जात आहे. काय तक्रार आहे नेमकं काय विषय हा? हे सत्य आहे की आमच्या बैठकीमध्ये आमदार दादा पाडवींनी तक्रार केली होती. पण शिवसेनेचा प्रोटोकॉल असा आहे की शिवसेना कोणालाही नेमते त्याचा कालावधी ठरलेला असतो. 1 वर्षासाठी 2 वर्षासाठी असं म्हणून नेमले जातात आणि त्याच्यानंतर नवीनची नेमणूक होते. जुन्याचा राजीनामा बी होत नाही आणि अकालपट्टी बी होत नाही. पण नव्याची नेमणूक झाली याचा अर्थ जुन्याचं पद गेलं असं समजायचं असतं आणि जुन्यांनी ते लेटर पॅड वापरू नये असेच संकेत आहेत आणि त्याच्यावरूनच आमच्या दादाने तक्रार केली होती की आजही किरसिंग वसावे हे शिवसेनेच्या जिल्हा प्रमुखांचं पत्र वापरतात, लेटर पॅड वापरतात आणि त्याच्यातून आपल्याच आमदाराची तक्रार करत असतात. हे दुर्दैवानं चुकीचं आहे. पण आपल्या पक्षाच्या नेत्यांनी आदेश दिलेत की नाही आम्ही नवीन जिल्हा प्रमुख गणेश परार्गे नेमलेला आहे त्याच्यामुळे जुन्याचा काहीच संबंध येत नाही. तरी एक पत्र ते जिल्ह्यामध्ये देणार आहेत की किरसिंग वसावेचा आणि शिवसेनेचा काही संबंध नाही आणि वस्तुस्थिती सत्य आहे. किरसिंग वसावे हे भारतीय जनता पक्षामध्ये आहेत आजच्या घटकेला. पण ते भारतीय जनता पक्षामध्ये ते शेगडीमध्ये हे बी अजून फायनल झालेलं नाही. ते शेगडीच्या बरोबर फिरतात. त्याच्यामुळे त्यांनी त्यांची भूमिका करावी स्पष्ट. पण शिवसेनेच्या लेटर पॅडवर आमदारांच्या किंवा कोणाच्याही विषयी बी आणि कुठल्या कामासाठी बी ते लेटर पॅड वापरू नये अशी सक्त ताकीद त्यांना देण्यात येणार. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.